संपली आहे। या बैठकीमध्ये अनिल देसाई, अरविंद सावंत हे देखील उपस्थित होते। जवळपास 20 मिनिटं ही बैठक झालेली आहे। संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई हे लोकसभा अध्यक्षांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते। ही बैठक आता संपली आहे। तर ठाकरेंचे खासदार आमच्याकडे आले तर स्वागत करू असं अर्जुन खोतकर यांनी म्हटलेलं आहे। 6 खासदारांच्या फुटीनंतरचं त्यांचं हे वक्तव्य। तर ऑपरेशन टायगर होणार की नाही हे माहिती नाही असं खोतकर यांनी म्हटलंय। तर साहेब, ऑपरेशन टायगर यशस्वी होतंय का? वर्धापन दिनाच्या दिवशी मोठा झटका बसण्याची शक्यता आहे। नाही, मला खरंच या ऑपरेशन टायगरबद्दल काही माहिती नाही आणि खरं तर ऑपरेशन टायगर यशस्वी होईल नवेल मला माहीत नाही, परंतु महाराष्ट्राने बघितलेलं आहे वारंवार की महाराष्ट्राचा खरा टायगर एकनाथ शिंदेच या ठिकाणी आहेत। त्यामुळं असे अनेक ऑपरेशन टायगर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी यशस्वी केलेले आहेत। असं काही होत असेल तर ओम बिर्ला यांच्यासोबतची संजय राऊतांची बैठक संपलेली आहे। 20 मिनिटं ही बैठक झालेली आहे। या बैठकीत अनिल देसाई, अरविंद सावंत देखील उपस्थित होते। तर 20 मिनिट हमारे साथ हैं सर। अभी आप लोकसभा स्पीकर से मिल के आ रहे हैं, क्या लोकसभा स्पीकर साहब ने मान लिया? लोकसभा स्पीकर साहब से इतना ही रिक्वेस्ट किया है, अगर कोई आता है हमारा नाम लेकर के हमें शिवसेना है, हमारा एक गढ़ शिवसेना है, तो पहले हमारी बात सुन लीजिए। हमने क्या और जो नियम और कानून है, जो संविधान है, उसका पालन होना चाहिए। स्पीकर ने कुछ कहा? वादियों ने समय मांगा है उनसे? नहीं, स्पीकर साहब सीधे सरल आदमी है, मुझे मालूम है। मैं हमेशा उनका असर करते आया, बहुत कम लोग हैं और बहुत ही हमारी अच्छी बातचीत हो गई और नियम और कानून का पूरा ध्यान रखेंगे। स्पीकर साहब, मुझे विश्वास है। तो बागी ये कह रहे हैं कि उद्धव ठाकरे जी उनको समय नहीं देते, बात नहीं करते थे, जब जरूरत थी। अरे ये बागी नहीं है, डरपोक लोग हैं, ये करप्ट लोग हैं। अभी क्या उनको टाइम क्यों चाहिए? जब चाहिए मातृश्री में आ सकते हैं, बैठ सकते हैं, बोल सकते हैं, कभी भी आ सकते हैं, फोन करते हैं। ये झूठ बोल रहे हैं। संजय राउत जी हमसे बात करेंगे। प्रकाश पांडे, टीवी 9। तर राऊतांच्या बैठकीनंतरची ही प्रतिक्रिया, नियमांचं पालन झालं पाहिजे अशी मागणी ओम बिर्ला यांच्याकडे केल्याचं त्यांनी म्हटलंय। तर आमचंही म्हणणं ऐकून घ्या असं देखील आपण लोकसभा अध्यक्षांना सांगितलं असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। 6 जणांचा एक गट तयार झाला आणि त्याला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी देखील दिलेली आहे। हा गट शिंदे शिवसेनेमध्ये विलीन होणार आहे। तर त्याआधी संजय राऊत यांनी ही लोकसभा अध्यक्षांची बैठक घेतली।